नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या आजच्या लेक्चरमध्ये। आज आपण बघणार आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स। तर आज सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, मागच्या लेक्चरला आपण काय बघितले, लेक्चरला बघितलेलं मागच्या आपण काय तर स्ट्रक्चर ऑफ अँथर, टीएस ऑफ अँथर, टीएस ऑफ अँथरच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतो तुम्ही, पटकन आन्सर द्या। टीएस ऑफ अँथर एकच क्वेश्चन, फ्रॉम आउटर टू इनर, ज्या काही सगळ्या लेयर्स आहेत त्याचं फंक्शन काय सांगत बसायचं नाही। फ्रॉम आउटर टू इनर या ज्या सगळ्या लेयर्स आहेत त्या सगळ्या चारी कुठल्या कुठल्या ज्या अँथर वॉलमध्ये येतात, फक्त स्पेसिफिक काय लक्षात ठेवायचं आपण, अँथर वॉल। आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं, आपण अँथरचा काय घेतलेला, टीएस घेतलेला, असं काय तर आपण स्ट्रक्चर बघितलेलं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय काय समजलं, हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, अँथर वॉल। आणि या सगळ्या लेयर फ्रॉम आउटर टू इनर तुम्ही मला सांगायच्या काय आहेत त्या। त्यानंतर इथं जे बाकीचे जे पार्ट दिसत आपल्याला ते कुठले कुठले आहेत, तर त्याला एक शब्द आपण वापरलेला काय, पोलन सॅक। व्यवस्थित मी शब्द काय वापरतोय बघा, हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, पोलन सॅक। पण पोलन सॅक कधी आणि कधी आपण त्याला मायक्रोस्पोरॅन्जिया शब्द वापरणार आहे। डायग्राम मध्ये एक शब्द आहे मायक्रोस्पोरॅन्जिया, आणि मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहेत पुढे जाऊन, मायक्रोस्पोर्स। आता इथं आपल्याला सगळ्या गोष्टी स्टेप वाईज समजून घ्यायच्यात, कुठल्या कुठल्या आहेत बघा। आता इथं फक्त दोनच पॉईंट आतापुरते लक्षात ठेवायचे। आपण टीएस ऑफ अँथर जेव्हा बघितलेला तेव्हा आपण बघितला हा जो पार्ट आहे त्याला सगळ्याला काय म्हटलं आपण, अँथर वॉल। आणि अँथर वॉलच्या आत हे सॅक सारखं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं आत्ता, मायक्रोस्पोरॅन्जिया। आता जेव्हा मायक्रोस्पोरॅन्जिया आपण बघतोय त्या मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये आत काय तर असे सेल्स असतात, आणि सगळ्या स्टेप वाईज मॅनरमध्ये बघूया आपण कुठल्या कुठले आहेत। अशा सगळ्या सेल्स आहेत, आणि त्या सुरुवातीला सेलला काय म्हणायचं, जेव्हा अँथर तयार होत असतो, इनिशियल स्टेजमध्ये असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं। आता इथं मायक्रोस्पोरॅन्जिया या सॅकला म्हणायचं, तर मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आतले आपण काय बघतोय, सेल्स बघतोय। सेल्स कुठले आहेत, तर सेलचं पहिलं नाव लक्षात ठेवायचं काय, ते असतात अनडिफरन्शिएटेड सेल, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल, मास ऑफ सेल। आणि अनडिफरन्शिएटेड आणि डिफरन्शिएटेड याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे थोडक्यात त्या काय असतात, मेरिस्टिमॅटिक सेल। आता मी ते शब्द काय वापरला बघा, मेरिस्टिमॅटिक सेल्स। आपल्याला 11वीच्या कुठल्या तरी एका चॅप्टरमध्ये गेले बघा, मेरिस्टिमॅटिक सेल्स असे सेल्स जे काय होत असतात, कंटिन्युअसली काय होत असतात, डिवाइड होत असतात। कुठं तर आपण बघितले रूटच्या स्ट्रक्चरमध्ये मेरिस्टिमॅटिक झोन, रूट कॅपचा झोन, झोन ऑफ ॲब्झॉर्प्शन, झोन ऑफ इलॉंगेशन, ह्या त्या आपण मॉर्फॉलॉजी या चॅप्टरमध्ये बघितलं व्यवस्थित काय, मेरिस्टिमॅटिक सेल्स। आणि त्याची डेफिनेशन पण आपल्याला चांगली लक्षात आहे। म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये त्या मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आत हे जे काही व्हाईट कलरचे जे सगळे सेल्स आहेत सुरुवातीला ते काय असणार आहेत, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल्स, म्हणजेच काय, मेरिस्टिमॅटिक सेल्स। आता त्या सेलमध्ये काय होत असतं, डिव्हिजन होत असतं। त्यामध्ये काय होतो, जो सायटोप्लाझम आहे तो काय होतो, थोडासा डेन्स होतो, न्यूक्लियस काय होतो, प्रॉमिनंट होतो। आणि त्यामुळे काय होतं, आता समजा असं काहीतरी ग्रुप ऑफ सेल्स आहेत, असे अनेक सेल्स आहेत, त्यामध्ये काय होतं, सायटोप्लाझम जरासा डेन्स होतो, न्यूक्लियस काय होतो, प्रॉमिनंट होतो। मग थोडक्यात त्यामध्ये काय होतं, डिफरन्शिएशनला सुरुवात होते। डिफरन्शिएशन म्हणजेच काय, प्रत्येक सेलला काय मिळत असतं, प्रॉपर फंक्शन। आता अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल सुरुवातीला मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये काय आहे, इनिशियल स्टेज ऑफ अँथरमध्ये व्हाईट कलरमध्ये ज्या काही सगळ्या सेल्स आहेत त्याला काय म्हणायचं, अनडिफरन्शिएटेड सेल। त्याच्यामध्ये काय होतं, आता पुढे डिव्हिजन होणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं काय मॅच्युअर होणार आहे, त्या सायटोप्लाझम डेन्स झाला, न्यूक्लियस काय झाला, प्रॉमिनंट झाला। आता त्याला एक शब्द, आर्किस्पोरियल सेल। कशापासून तयार झाले, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल्स पासून। आता काय झाले, आर्किस्पोरियल सेल्स। आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, डिव्हिजन होतं। तर कसलं डिव्हिजन होतं, आता इथं महत्वाचं आहे बघा, पेरिक्लायनल डिव्हिजन, पेरिक्लायनल डिव्हिजन। आणि जेव्हा आपण बघत असतो पेरिक्लायनल डिव्हिजन, त्या पेरिक्लायनल डिव्हिजनचं फक्त मी डेफिनेशन सांगतो काय आहे ती, बाकीचे आता आपल्याला इन डिटेल नाही आहेत। पेरिक्लायनल डिव्हिजन म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं काय आहे ते। सपोज आपण काय कन्सिडर केल्या, अशा सगळ्या सेल्स आहेत, अशा सगळ्या अनेक काय आहेत, सेल्स आहेत। त्या सेलमध्ये जर असं काय झालं, डिव्हिजन झालं, मायटॉटिक डिव्हिजन झालं, तर काय होत असते, अशी लेयर काय तयार होत असतात, म्हणजे थोडक्यात ही एक लेयर आणि ही एक लेयर, अशा काय होत असतात, दोन लेयर तयार होत असतात। तसंच जर हे जे सगळे सेल्स आहेत त्या सेलमध्ये सपोज आपण इथं कन्सिडर करूया अशा काहीतरी सेल्स आहेत, आणि इकडे काय असणार आहे, आउटर इपिडर्मिस, आणि इथं काहीतरी असे सेल्स आहेत।
त्या सेलमध्ये काय झालं, थोडक्यात डिव्हिजन झालं आणि ते डिव्हिजन झाल्यामुळे काय होणार आहे, तर लेअर तयार झाल्या. म्हणजे ही एक लेअर तयार झाली सेलची, ही एक लेअर तयार झाली. जेव्हा कधी पण लेअर तयार होत असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, पेरिक्लायनल डिव्हिजन. आणि हे पेरिक्लायनल डिव्हिजन झाल्यामुळे काय होत असतं, दोन लेअर तयार होत असतात. एका लेअरला म्हणायचं परायटल, म्हणजे दुसऱ्या आहेत त्याला म्हणायचं प्रायमरी स्पोरोजिनस सेल, प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आणि इथं काय, परायटल सेल, प्रायमरी परायटल सेल. मी काय काय शब्द वापरले बघा. आर्चे किंवा आर्केस्पोरियल सेल्स आहेत, ते सेलचं डिव्हिजन झालं. डिव्हिजन कसलं झालं, पेरिक्लायनल. आणि पेरिक्लायनल डिव्हिजन म्हणजेच काय, अशाच जेव्हा सेलचं डिव्हिजन होतं तेव्हा काय होतात, दोन लेयर्स तयार होतात, दोन पट्टे तयार होतात सेलचे, म्हणून त्याला काय म्हणायचं, पेरिक्लायनल डिव्हिजन. आणि जे इपिडर्मिसच्या जवळचे आहेत, जे इपिडर्मिसच्या जवळचे आहेत त्याला काय म्हटलं आपण, परायटल सेल. आता तुम्हाला आठवतंय का बघा, आपण ज्या सगळ्या लेयर्स बघितलेल्या, आता या टीएस ऑफ आन्सर तुम्ही याचा आन्सर सांगतो थोडक्यात, कारण इथं पुढे लागणार आहे आपल्याला. दुसरा काहीतरी क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. इथं आउटर काय होतं आपल्याला माहिती आहे, इपिडर्मिस. आउटर काय होतं, इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या आत आर्केस्पोरियल सेलचं पेरिक्लायनल डिव्हिजन होऊन ज्या काय तर लेअर तयार झाल्यात, दोन लेअर तयार झाल्या. एक जी लेअर तयार झाली जी इपिडर्मिसच्या जवळ आहे ती काय असणार आहे, प्रायमरी परायटल सेल. आणि या सेलचं परत एकदा डिव्हिजन होऊन, आता इपिडर्मिसच्या आत कुठले होते आपल्याला माहिती आहे, सेकंड लेअर एंडोथेशियम, त्यानंतर काय होतं मिडल लेअर, आणि मिडल लेअर झाल्यावर काय होतं टॅपेटम. या सगळ्या लेअर कशापासून तयार झाल्या, प्रायमरी परायटल सेल्स पासून. आणि राहिलं काय फक्त आता, प्रायमरी स्पोरोजिनस सेल. आता हे जे प्रायमरी स्पोरोजिनस सेल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, डिव्हिजन होतं आणि मायटोटिक, मल्टिपल मायटोटिक डिव्हिजन होऊन त्यामध्ये काय होणार आहे, आता प्रायमरी स्पोरोजिनस सेल्स पासून स्पोरोजिनस सेल तयार होणार, स्पोरोजिनस सेल. सगळं मी आणखीन एकदा रिवाइज करणार आहे, फक्त पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. स्पोरोजिनस सेल. आता हे जे स्पोरोजिनस सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आणखीन एकदा डिव्हिजन होणार, आणि डिव्हिजन झाल्यावर काय तयार होणार आहे, MMC. आणि MMCचं फुल फॉर्म आहे मायक्रोस्पोअर मदर सेल, मायक्रोस्पोअर मदर सेल. आता कुठून कुठंपर्यंत आलोय बघा आपण. सुरुवातीला काय होतं, अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल होतं. अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल म्हणजेच काय, थोडक्यात ते मेरिस्टिमॅटिक सेल्स होते, ते कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. मेरिस्टिमॅटिक सेल झाल्यावर त्यांच्यामध्ये आणखीन एकदा डिव्हिजन झालं, ते थोडेसे मॅच्युअर झाले. सायटोप्लाझम न्यूक्लियस, सायटोप्लाझम डेन्स झाला, न्यूक्लियस प्रॉमिनंट झाला, आणि त्याच्यामुळे काय झालं, तयार झाले काय, आर्केस्पोरियल सेल्स. आता हे आर्केस्पोरियल सेल्स आहेत त्यांच्यामध्ये पेरिक्लायनल डिव्हिजन झालं. पेरिक्लायनल डिव्हिजन म्हणजेच काय, दोन लेअर तयार झाल्या, जी इपिडर्मिसच्या जवळ जी असणार आहे लेअर त्याला काय म्हटलं आपण, प्रायमरी परायटल सेल्स. आणि त्या प्रायमरी परायटल सेल्स पासून काय तयार होणार आहे, एंडोथेशियम, मिडल लेअर, आणि काय तर आपल्याला माहित आहे टॅपेटम. या सगळ्या चार लेअर आपण बघितलेले अँथर वॉलमध्ये. राहिला प्रश्न कुणाचा, या प्रायमरी स्पोरोजिनस सेलचा. या प्रायमरी स्पोरोजिनस सेल्समध्ये आणखीन एकदा डिव्हिजन होणार, मॅच्युरेशन होणार, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, स्पोरोजिनस सेल. आणि या स्पोरोजिनस सेलचं आणखीन एकदा डिव्हिजन होऊन मॅच्युरेशन होऊन काय होणार आहे, MMC. MMCचा फुल फॉर्म आता मायक्रोस्पोरोजेनेसिस बघतोय त्यामुळे त्याचा फुल फॉर्म काय लक्षात ठेवणार, मायक्रोस्पोअर मदर सेल. म्हणजेच काय, या मायक्रोस्पोअरची मम्मी लक्षात ठेवायचं, मायक्रोस्पोअर काय, मदर सेल. जर ह्याचाच आपण अभ्यास फिमेलमध्ये करणार असू तर त्याचा शब्द काय वापरणार आपण, मेगास्पोअर. मेल असेल तर काय मायक्रोस्पोअर, फिमेल असेल तर त्याचे शब्द काय वापरणार आपण, मेगास्पोअर. आता हे जे काय आहे मायक्रोस्पोअर मदर सेल, म्हणजे सगळ्या मायामध्ये सगळ्यांना व्यवस्थित जो क्रम आहे तो व्यवस्थित समजला असेल. आता आपण सुरुवात कशापासून करायची, तर MMC पासून. म्हणजे इथं आता ज्या सेल्स आहेत त्या सगळ्या काय आहेत, मायक्रोस्पोअर मदर सेल. आता मायक्रोस्पोअर मदर सेलमध्ये आणि पुढं काय होतं ते आपण बघायचं. पोलन ग्रेन कसे तयार होतात, यामध्ये सगळ्यांना हा क्रम व्यवस्थित समजला असेल. आणखीन एकदा व्यवस्थित रिवाइज करा. अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल, मेरिस्टेमॅटिक सेल, डिव्हिजन झालं, मॅच्युरेशन झालं, सायटोप्लाझम काय झाला, डेन्स झाला, न्यूक्लियस प्रोमिनंट झाला, आर्केस्पोरियल सेल. आर्केस्पोरियल सेल परत डिवाइड झाले. डिव्हिजन कसलं आहे ते पेरिक्लायनल डिव्हिजन. पेरिक्लायनल डिव्हिजन झाल्यावर दोन सेल तयार झाले, जे इपिडर्मीच्या जवळ आहेत ते परायटल,
आणि इपिडर्मिसच्या थोडेसे लांब आहेत, त्याला काय म्हटलं आपण प्रायमरी स्पोरोजिनस सेल. स्पोरोजिनस सेल पासून प्रायमरी स्पोरोजिनस सेल पासून स्पोरोजिनस आणि त्यानंतर आता बघतोय का आपण MMC म्हणजे मायक्रोस्पोअर मदर सेल. आता ह्याच्यामध्ये काय होत असतं, सगळ्यात महत्त्वाचं डिव्हिजन कसलं होत असतं तर मिओटिक डिव्हिजन. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा मिओसिस होतं किंवा मायोसिस, दुसरं असतं मायटॉटिक डिव्हिजन, तेव्हा एका सेल पासून काय तयार होतं, 4 सेल तयार होतात. आता इथं काय होतंय, सपोज हा कन्सिडर केला आपण काय MMC काय तर आहे मायक्रोस्पोअर मदर सेल, त्याचं काय झालं मिओसिस झालं म्हणजे 4 सेल तयार होणार आहेत. आणि ते 4 सेल कशा असतात, आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपण टाईप बघणार आहे, ते कुठले कुठले बघूया. सुरुवातीला जे मेजर असतात त्याला म्हणायचं काय टेट्राहेड्रल, त्याला शब्द काय व्यवस्थित लक्षात ठेवा, टेट्राहेड्रल. आता इथे शब्द वापरलाय मी टेट्रा म्हणजे काय माहिती आहे आपल्याला 4. इथं सेल किती झाल्यात, एका सेल पासून मिओसिस झालं 4 सेल तयार व्हायला पाहिजेत आणि एक सेल असतो तो पाठीमागा असतो, या तिन्हीच्या पाठीमागा असतो एक सेल असतो आणि ह्याला काय म्हणायचं टेट्राहेड्रल. शब्द काय वापरला मी टेट्राहेड्रल. मेजर काय असतात सगळे टेट्राहेड्रल टाईप असतात. आता त्यानंतर आणखीन एक जो प्रकार आहे त्याच्या डिव्हिजननुसार आपण करत असतो, त्याच्या सेल जसे अरेंज होतात त्यानुसार. आणखीन एक जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं आयसोबायलॅटरल. शब्द काय वापरला मी आयसोबायलॅटरल. आता हे जराशी दोन्हीशी फक्त MCQचे क्वेश्चन लक्षात ठेवायचे. हे युजली कशामध्ये असतात, डायकॉटमध्ये, हे युजली कशामध्ये असतात, मोनोकॉटमध्ये. तिसरा आणखीन एक जो प्रकार असतो त्याला म्हणायचं काय डेक्युसेट. शब्द काय वापरला मी डेक्युसेट. आणि ह्याच्या पाठीमागे चौथा असणार आहे, शब्द काय वापरला मी डेक्युसेट. आता हे डेक्युसेटचं एवढं काही इन डिटेल विचारत नाहीत, पण तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. मेजर असतो टेट्राहेड्रल डायकॉटमध्ये, आयसोबायलॅटरल मोनोकॉटमध्ये. डेक्युसेट तुम्हाला काय एवढं इन डिटेल विचारत नाहीत. डेक्युसेट झाल्यावर आणखीन एक जो प्रकार असतो त्याला म्हणायचं F किंवा काही काही ठिकाणी त्याचं लिहिलंय T शेप, F शेप किंवा T शेप. अशा पद्धतीचे काय होतात सेल तयार होतात, त्याला F किंवा काही काही पुस्तकात दिलंय T शेप म्हणून. आणि सगळ्यात शेवटचा आहे तो काय असणार आहे तर लिनियर. सगळे असे एका लाईनमध्ये अरेंज होतात, त्याला काय म्हणायचं लिनियर. तुम्ही फक्त नावं लक्षात ठेवा आणि MCQचे फक्त मी 2 क्वेश्चन सांगितले डायकॉट मोनोकॉटमध्ये काय असतं ते. काय काय बघितलं आपण, जसे ते सेल डिवाइड होतात म्हणजे मिओसिसच्या थ्रू होणार आहे, 4 सेल तयार होणार आहेत, पण जसे ते अरेंज होतात त्याच्यानुसार त्याचे टाईप असतात. मेजर आपल्याला काय लक्षात ठेवायचं टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रलमध्ये टोटल 4 आहेत पण एक पाठीमागा असतो. कशाचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते डायकॉटचं. आयसोबायलॅटरल, आयसो म्हणजे सेम, सगळ्या बाजूनं सेम दिसतं आपल्याला, त्याला म्हणायचं ते कॅरेक्टर कशाचं झालं मोनोकॉटचं. त्यानंतर डेक्युसेट 2 वर असतात, एक खाली 2 मोठे असतात, पाठीमागे एक असतो डेक्युसेट. इथं T शेप किंवा काही काही ठिकाणी त्याला F शेप वापरतात. आणि त्यानंतर काय आहे लिनियर. फक्त नावं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि महत्त्वाचं फक्त आपल्यासाठी काय आहे टेट्राहेड्रल, कारण मेजर काय असतो शेप कसा असतो त्याचा टेट्राहेड्रल. आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा. पहिला TSO पॅन्थर बघितलं आपण व्यवस्थित. आता आपण जी प्रोसेस आपण बघितली, प्रोसेसचं नाव काय होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय डेफिनेशन त्याची, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम मायक्रोस्पोअर मदर सेल. साधी सोपी डेफिनेशन काय, मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मायक्रोस्पोर तयार होतात कशापासून तर MMC पासून, त्याला काय म्हणणार आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता इथं काय आहे आपल्याकडे 4 सेल आहेत आणि ह्या 4 सेल जेव्हा ते सेपरेट होतात, हा एक सेल सेपरेट होतो, हा एक सेल सेपरेट, आणि असे 4 सेल सेपरेट होतात तेव्हा त्याला काय म्हणायचं पोलन ग्रेन. पहिला मायक्रोस्पोर शब्द आपण वापरत होतो, आता काय शब्द आपण वापरणार पोलन ग्रेन्स. आता कुठपर्यंत आलोय बघा मी, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, 4 सेल्स आहेत आणि हे सेल काय होतात त्यानंतर सेपरेट होतात थोडेसे मॅच्युअर झाल्यावर. आणि त्याला एक स्पेसिफिक शब्द आहे, स्पेसिफिक काय शब्द आहे डेहिसन्स ऑफ अँथर. शब्द काय वापरला बघा डेहिसन्स ऑफ अँथर. आणि डेहिसन्स म्हणजे काय तर हे जे मायक्रोस्पोर्स आहेत मॅच्युअर झाल्यावर काय होत असतात पोलन ग्रेन्स, आणि त्यांचं काय झालं पाहिजे आता थोडक्यात ते बर्थ झाले पाहिजे, ते फुटले पाहिजे, त्यांचं रप्चरिंग झालं पाहिजे. आणि त्यासाठी त्या प्रोसेसला काय म्हणायचं डेहिसन्स. आता डेहिसन्स मध्ये काय होत असतं, हा जो रिजन दिसतो आपल्याला मॅच्युअर झाल्यावर हा जो सगळा पार्ट आहे तो कसा होत असतो फायबरस होत असतो, थिक होत असतो. पण हा जो पार्ट दिसतोय फक्त आपल्याला
इथं काय होतं, तो थिक होत नाही, थोडासा तो काय असतो, जरासं थिन असतो. आता इथं काय होत असतं, या ज्या सगळ्या अँथर वॉल आहेत त्या अँथर वॉल काय होतात, ब्रेक होतात. आणि या सगळ्या अँथर वॉल ब्रेक झाल्यावर आता इथं काय लक्षात ठेवायचं, या सगळ्या अँथर वॉल ब्रेक झाल्यावर आत इथं काय आहे, तर मायक्रोस्पोर्स आहेत. असे टेट्राहेड्रल काय आहेत, मायक्रोस्पोर्स आहेत. आणि हे काय पडतात, असे बाहेर पडतात. आता प्रोसेसचं मी नाव काय सांगतो व्यवस्थित पहिला समजून घ्या. डेहिसन्स ऑफ अँथर. आणि डेहिसन्स म्हणजेच काय, रप्चरिंग किंवा ते काय होत असतात, फुटत असतात. थोडक्यात फुटत असतात म्हणजेच काय, तर या सगळ्या अँथर वॉल आहेत, सगळ्या अँथर वॉल काय होतात, ब्रेक होतात. आणि जे मायक्रोस्पोर्स आहेत मॅच्युअर झाल्यावर त्याला शब्द काय वापरतो आपण, पोलन ग्रेन्स, हे बाहेर पडत असतात. त्या ब्रेकिंगला, त्या रप्चरिंगलाच काय म्हणायचं, डेहिसन्स. डेहिसन्स जरासा नवीन शब्द आपल्याला उच्चार काय केला मी, डेहिसन्स ऑफ अँथर. म्हणजे थोडक्यात काय, रप्चरिंग ऑफ अँथर वॉल, मायक्रोस्पोर ते काय होतात, बाहेर पडतात. आणि मायक्रोस्पोर आता मॅच्युअर झाल्यावर आपण शब्द त्याला काय वापरणार, पोलन ग्रेन्स. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, जरासं व्यवस्थित सारखं रिवाइज करा, कारण प्रोसेस पुढे जराशा टप्प्याटप्प्यानं कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहेत. त्यामुळं जर यातलं काही तुम्हाला समजलं नसेल, लेक्चर 2-3दा बघा, कारण कधी कधी थोडंसं फास्ट होत असतं बोलणं. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी, आता आपण सुरुवातीला फक्त आपल्याला काय माहित होतं बघा, स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर. पण आता कुठंपर्यंत आलोय बघा आपण, मायक्रोस्पोरोजेनेसिस. म्हणजे हे मायक्रोस्पोर कसे तयार होतात, पोलन ग्रेन कसे तयार होतात, इथंपर्यंत आता आपण अभ्यास केलाय सगळ्या गोष्टीचा. आता ह्याच्या पुढं आपण काय बघणार, म्हणजे आता काय बघितलं बघा, आता इथं मेल गॅमेट तयार झाला. मेल गॅमेट कोण आहे, पोलन ग्रेन्स. आता जरासं आपण पोलन ग्रेनचं थोडंसं इन डिटेल बघूया, स्ट्रक्चर काय आहे ते. आणि त्यानंतर पुढे आपण बघणार काय, तर फिमेल गॅमेटोफाइट. आता आपल्याकडे काय आहे बघा, पोलन ग्रेन्स आहे. पोलन ग्रेन काय आहे, टेट्राहेड्रल, त्याचं डेहिसन झालं, रप्चरिंग झालं. आणि आता सपोज आपण एक कन्सिडर केला, हा एक काय आहे, पोलन ग्रेन. आता स्ट्रक्चर बघूया आपण कशाचं, पोलन ग्रेनचं. त्या पोलन ग्रेनमध्ये आता तुम्हाला एक शब्द आठवतोय का बघा, स्पोरोपोलोनिन. स्पोरोपोलोनिन त्यामध्ये आपण बघितलेलं. आता मी काय काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. रप्चरिंग झालं मायक्रोस्पोरचं आणि टेट्राहेड्रल असतात. आता हे सगळे सेल काय होतात, सेपरेट होतात. त्यातला एक सेल बघतोय आपण, त्यातला काय बघतोय आपण, एक सेल, त्याला काय म्हणायचं आता, पोलन ग्रेन्स. आता पोलन ग्रेन्स मध्ये बघा व्यवस्थित, जो हा इनर पार्ट आहे, सेम स्ट्रक्चर असणार आहे, सायटोप्लाझम न्यूक्लियस. जो हा पार्ट आहे, इनर पार्ट, ग्रीन कलर मध्ये काढतोय मी, त्या पार्टला म्हणायचं काय, इंटाइन. शब्द काय वापरला, इंटाइन. जो इनर पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, इंटाइन. आणि इंटाइन इज मेड अप ऑफ, एमसीक्यूचा क्वेश्चन, सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल्युलोज अँड पेक्टिन हे दोन सबस्टन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, एमसीक्यूचा महत्वाचा क्वेश्चन आहे. इनर लेअर त्याला म्हणायचं काय, इंटाइन, मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. दोन्ही पण आपल्याला माहिती आहेत काय, शुगर आहेत. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड सगळं आपण बघितले बायोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये, बायोमॉलिक्युल्समध्ये सॉरी. आता त्यानंतर जो वरचा जो पार्ट असतो, ह्याच्यावर एक पार्ट असतो, त्याला म्हणायचं एक्झाईन. आणि एक्झाईन असं काय ते स्ट्रक्चर दिसतं आपल्याला पुस्तकात, थोडंसं डिफरंट स्ट्रक्चर आहे. असं काय तर सपोज स्ट्रक्चर आहे बघा. ह्याला काय म्हटलं मी, इंटाइन. शब्द काय वापरला बघा ह्याला, इंटाइन. आता इथे मी डायग्राम मध्ये हा जो पार्ट काढलाय बघा, हा जो पार्ट काढलाय वरचा, कशाच्या वर, इंटाइनच्या वर, येलो कलर मध्ये, त्याला काय म्हणायचं, एक्झाईन. शब्द काय वापरायचा आता, एक्झाईन. आणि एक्झाईन इज मेड अप ऑफ, बऱ्याच वेळेला एमसीक्यूचा क्वेश्चन विचारत असतात, हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा, स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन. आता इथे मी स्ट्रक्चर कशाचं बघतोय आता आपण, पोलन ग्रेनचं. स्ट्रक्चर कशाचं बघतोय आपण, पोलन ग्रेन. सुरुवातीला स्ट्रक्चर कशाचं बघितलं आपण, पहिला बघत होतो आपण मेल गॅमेटोफाइट, म्हणजेच काय, अँड्रोशियम. अँड्रोशियमचे पार्ट बघितले आपण. आता अँथरचा टीएच घेतला. अँथरचा टीएच घेतल्यावर त्याच्या आतल्या सगळ्या सेल्स बघतोय आपण. आणि फायनली आपण कुठंपर्यंत पोहोचलो, पोलन ग्रेन्स पर्यंत. आता पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघतोय आपण. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, असं एक न्यूक्लियस असणार आहे. स्ट्रक्चर काय काय समजून घ्यायचं, न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, हे सगळ्यांना काय माहिती आहे. फक्त नवीन शब्द कुठले कुठले आहेत, आउटर कवरिंग एक्झाईन, मेड अप ऑफ स्पोरोपोलोनिन. इनर कवर, इनर लेअर, सॉरी, इनर लेअरला काय म्हणायचं, इंटाइन, मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आता ते झाल्यावर
न्यूक्लियस सायटोप्लाझम सोडून आणखीन एक जो प्रकार असतो त्याला काय म्हणायचं, जर्म पोअर. शब्द काय वापरला मी, जर्म पोअर. म्हणजे जो एक इंटाईनचा पार्ट आहे जो असा मोकळा आहे, जो कुणामुळे आहे, जिथं एक्झाईन प्रेझेंट नाही आहे, त्या पार्टला काय म्हणायचं, जर्म पोअर. आणि या जर्म पोअरच्या थ्रू पोलन ट्यूब तयार होत असते. पोलन ट्यूब आपण पुढे बघणार आहे, या पोलन ट्यूबचं काय फंक्शन आहे ते. आता पुढचं काय काय लक्षात ठेवायचं, बेसिक एकदम स्ट्रक्चर आहे. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघतोय आपण. न्यूक्लियस सायटोप्लाझम सोडून सगळ्यात आउटर मोस्ट लेअर मेड ऑफ एक्झाईन, मेड ऑफ स्पोरोपोलेनिन. त्याच्या आत इंटाईन, त्याला काय म्हणायचं, मेड ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आणि जिथं एक्झाईन कव्हर करत नाही त्याला काय म्हणतो आपण, जर्म पोअर. 3 किंवा 4 असतात, युजली 3 किंवा 5 असतात, सॉरी, जर्म पोअर प्रेझेंट असतात. आणि त्या जर्म पोअरच्या तिथून काय तयार होणार आहे, पोलन ट्यूब. आता हे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजलंय. आता जरासं थोडंसं मी यातला इन डिटेल पॉईंट सांगतो. म्हणजे 60% जे अँजिओस्पर्म आहेत, जे 60% काय आहेत, अँजिओस्पर्म आहेत, त्यांच्यामध्ये एक स्टेज असते. त्या स्टेजला म्हणायचं काय, 2 सेल स्टेज. 2 सेल स्टेज. आता हे 2 सेल आणि त्यानंतर 3 सेल काय बघूया आपण. जे 40% आहेत अँजिओस्पर्म, त्यांच्यामध्ये काय असते, 3 सेल स्टेज असते. आता जो महत्वाचा पार्ट आहे तो थोडंसं आपण बघूया. आता जो इनर पार्ट आहे सायटोप्लाझम, त्या सायटोप्लाझम मध्ये काय होत असतं, थोडक्यात डिव्हिजन होत असतं. आता डिव्हिजन झाल्यावर इथे एक छोटासा एक पार्ट तयार होत असतो. डिव्हिजन होतं मायटोटिक. आणि मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय म्हणतात, आपल्याला इक्वली डिवाइड होत असतात. आता इक्वली डिवाइड जरी होत असल्या तरी सुद्धा या ठिकाणी काय होतंय, हा जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम अनइक्वली डिवाइड होत असतो. आणि इथं काय होत असतात, एक सेल तयार झाली, इथे एक सेल तयार झाली. आता या सायटोप्लाझम मध्ये काय आहे, जिथं सायटोप्लाझम कमी आहे, ज्या सेलचं सायटोप्लाझम कमी आहे, थोडक्यात काय सांगतो पहिला समजून घ्या. पोलन ग्रेनचं काय होत असतं, परत मायटोटिक डिव्हिजन होतं. मायटोटिक डिव्हिजन झाल्यावर ज्याच्या सेलमध्ये सायटोप्लाझम काय आहे, लेस आहे, त्याला म्हणायचं काय, जनरेटिव्ह सेल. जरासा नवीन पॉईंट आहे, त्याला शब्द काय वापरायचा, जनरेटिव्ह सेल. आणि ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम हा मोठा आहे, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम मोठा आहे, जास्त आहे, मोठा म्हणण्यापेक्षा जास्त आहे असं म्हणूया आपण, त्याला काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल. किंवा त्याला आणखीन एक शब्द वापरतो आपण, ट्यूब सेल. तर 2 मी नवीन काय पॉईंट सांगितले बघा. पोलन ग्रेन आहे, त्यामध्ये सुरुवातीला एक सेल असणार आहे. सेलचं झालं मायटोटिक डिव्हिजन. पण मायटोटिक डिव्हिजन इथं सायटोप्लाझम काय होतं, अनइक्वली डिवाइड होतो. ज्या सेलमध्ये सायटोप्लाझम कमी आहे त्याला काय म्हणायचं, जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल. पुढे जाऊन ते जर्म सेलमध्ये होत असतात कन्व्हर्जन, ते काय आता एवढं महत्त्वाचं नाही. त्याला काय शब्द वापरलाय, जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल झाल्यावर जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये मेजर सायटोप्लाझम आहे, जास्त अमाऊंटमध्ये सायटोप्लाझम आहे, त्याला काय म्हणायचं, व्हेजिटेटिव्ह सेल ऑर ट्यूब सेल. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं पॉईंट कुठला आहे बघा, 60% ऑफ अँजिओस्पर्म शोज 2 सेल स्टेज बिफोर पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या अगोदर, बिफोर पॉलिनेशन. एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲसर्शनला महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 60% ऑफ अँजिओस्पर्म शोज 2 सेल स्टेज. 2 सेल म्हणजेच काय, एक जनरेटिव्ह आणि एक काय असणार आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. पण काही सेल्समध्ये जे राहिलेले 40% आहेत त्यांच्यामध्ये स्टेज कुठले येते, 3 सेल्ड स्टेज. 3 सेल स्टेज म्हणजे काय, हा जो जनरेटिव्ह सेल आहे तो डिवाइड होतो आणि काय तयार होतात, आणखीन 2 काय होतात, अशा सेल तयार होतात. आणि या आणखीन 2 सेल तयार झाल्यामुळे ऑब्विसली काय होणार आहे, कसली स्टेज होणार आहे, 3 सेल स्टेज. आणि हे काय, बिफोर पॉलिनेशन. जर काय समजलं नसतं तर मी थोडक्यात सांगतो, व्यवस्थित समजते का बघा. पोलन ग्रेन आहे, मायटोटिक डिव्हिजन झालं, युजली 60% ऑफ अँजिओस्पर्म मध्ये काय होतात, 2 सेल तयार होतात. 2 सेल कुठल्या कुठल्या आहेत त्या, एक म्हणजे व्हेजिटेटिव्ह, सेकंड काय, जनरेटिव्ह सेल. लेस सायटोप्लाझम, मोर सायटोप्लाझम आपण समजून घेतले काय आहे ते. पण जर या जनरेटिव्ह सेलमध्ये आणखीन एकदा मायटोटिक डिव्हिजन झालं तर 3 सेल स्टेज तयार होते आणि ती काय असते, राहिलेल्या 40% अँजिओस्पर्म मध्ये. त्यामुळे एमसीक्यूला ॲसर्शनला व्यवस्थित लक्षात ठेवा. 60% ऑफ अँजिओस्पर्म शोज 2 सेल स्टेज बिफोर पॉलिनेशन अँड रिमेनिंग 40% ऑफ अँजिओस्पर्म शोज 3 सेल स्टेज बिफोर पॉलिनेशन. आता या सगळे पार्ट व्यवस्थित आपण समजून घेतल्यात. कुठंपर्यंत आपण समजून घेतले बघा, बेसिक सगळं आपण स्ट्रक्चर समजून घेतलं कशाचं, पोलन ग्रेनचं. आता आपल्याला मेल गॅमेटोफाइट सगळं समजलाय. आता राहिलं कुठलं, फक्त
फिमेल गॅमेटोफाईट. फिमेल गॅमेटोफाईटमध्ये आत्तापुरतं फक्त मी तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सांगतो, जे अगोदर सुद्धा आपण बघितलंय, आणि त्यानंतर आपण तिथं जरासं इन डिटेल बघूया. जसं आपण इथे डेव्हलपमेंट बघितली, म्हणजेच काय मायक्रोस्पोरोजेनेसिस प्रोसेस कशी होते, मायक्रोस्पोर कसे तयार होतात, तसंच आपण काय बघणार आहे आता मेगास्पोरोजेनेसिस. पण त्याच्या अगोदर जसं आपण बघितलेलं काय स्ट्रक्चर ऑफ अँथर वगैरे, तसंच आपण काय बघायचं आता जसं गायनोशियममध्ये आहे तसं. आता गायनोशियममध्ये काय बघा, गायनोशियममध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आपल्याला माहिती आहे, आणि इथं जराशी नाव आपल्याला जास्त लक्षात ठेवायचे आहेत. सुरुवातीला जो वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण स्टिग्मा. स्टिग्मा झाल्यावर काय असणार आहे स्टाईल. शब्द काय वापरला मी स्टिग्मा. त्यानंतर ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं स्टाईल, आणि बेसला काय असणार आहे त्याच्या ओव्हरी प्रेझेंट असणार, त्याला काय शब्द वापरतो ओव्हरी. आणि त्या ओव्हरीच्या आत असे बारके बारके जे गोळे असतात त्याला शब्द काय वापरतो आपण ओव्ह्यूल्स. ओव्हरीपासून माहिती आपल्याला फ्रूट वॉल होत असते, ओव्ह्यूल्स पासून काय तयार होत असतं सीड तयार होत असतात कधी फर्टिलायझेशन झाल्यावर. आता बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, आणि ह्याच्या खाली काय असतो थॅलॅमस. व्यवस्थित सगळ्या जे लेबल्स आहेत ते पहिला समजून घ्या आपण. टिपला काय आहे स्टिग्मा. जसं तिकडं अँड्रोशियममध्ये काय होतं अँथर, इथं जी ट्यूब आहे त्याला म्हणायचं स्टाईल. अँड्रोशियममध्ये काय होतं फिलामेंट. बेसला तिथं काय होतं तर काहीच नव्हतं, इथं काय आहे ओव्हरी. ओव्हरीच्या आत काय आहे ओव्ह्यूल्स. आता इथं फिमेल गॅमेटोफाईट काय आहे तर ओव्ह्यूल्स. आपण पहिलं स्ट्रक्चर समजून कशाचं घ्यायचं ओव्ह्यूल्सचं, आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. आता या बऱ्याच प्रकारचे काय असतात गायनोशियम प्रेझेंट असतात, सिनकार्पस ॲपोकार्पस, ते व्यवस्थित समजून घ्या. फ्लॉवर जर पिस्टिलेट असेल तर आपल्याला काय माहिती आहे बघा पिस्टिलेट फ्लॉवर, त्याच्यामध्ये काय असतो फक्त प्रेझेंट काय असणार युनिसेक्शुअल फ्लॉवरमध्ये फिमेल गॅमेटोफाईट. आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा, जर हे पिस्टिल्स आहेत हे ॲपोकार्पस असतील, काय असतील ॲपोकार्पस, तर त्याला काय म्हणायचं फ्री. जर ते फ्युज्ड असतील तर त्याला काय म्हणायचं सिनकार्पस. आणि हे दोन्ही पण एमसीक्यूचे क्वेश्चन आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. जर पिस्टिल हे फ्री असतील सेपरेट असतील तर त्याला काय म्हणायचं ॲपोकार्पस गायनोशियम. जर गायनोशियम फ्युज्ड असेल तर त्याला काय म्हणणार आपण सिनकार्पस. आणि ते आपण बघणार आहे, आणि पुढे तर बघितले माझ्या मते मॉर्फोलॉजीमध्ये सुद्धा, जेव्हा आपण फ्रूटचं काय तर बघितलेलं. ॲपोकार्पस म्हणजे फ्री, सिनकार्पस म्हणजे काय फ्युज्ड. एवढंच फक्त बेसिक लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे पहिला स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाईट, म्हणजे ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर, इंटेग्युमेंट्स काय, न्यूसेलस काय, त्यानंतर मायक्रोपाईल काय, चलाजा काय, बऱ्याच प्रकारची ती डायग्राम जराशी इम्पॉर्टंट आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज काय जास्त क्वेश्चन विचारत नाही मी, फक्त इथं काय समजून घ्यायचं आहे बघा. तसंच आणखीन एक प्रकार असतो त्याला म्हणायचं काय मोनोकार्पेलरी. मोनोकार्पेलरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक सिंगल कार्पेल आहे, त्याच्या विरुद्ध काय असणार आहे अनेक जर कार्पेल असतील तर त्याला काय म्हणणार आपण मल्टी कार्पेलरी. पण आपण काय बघितले आजच्या लेक्चरला जरा व्यवस्थित एकदा रिवाइज करा. आजच्या लेक्चरला आपण बघितलं प्रोसेस कुठली मायक्रोस्पोरोजेनेसिस, त्यानंतर आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन, एक्झाइन इंटाइन काय असतात ते, आणि ते सगळं झाल्यावर आता आपण काय बघतोय सुरुवात कशाची करणार आहे आता मेगास्पोरोजेनेसिस. त्यासाठी सुरुवातीला बेसिक स्ट्रक्चर कशाचं माहित पाहिजे आपल्याला गायनोशियमचं, आणि 2-3 फक्त मी पॉईंट सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया.